हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सर्व? आय होप एकदम मस्त असणार आहे. आपण जसं पावडर स्टार्ट केलं आहे त्या पावडर युनिट नंबर 2 बरोबर. त्यामध्ये आपण ॲडव्हान्टेजेस, पावडर म्हणजे नेमकं काय, त्याचे ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस आणि कुठल्या कुठल्या फॉर्ममध्ये असतात ते सगळं मागच्या टॉपिकमध्ये बघितले. जर कोणी बघितलं नव्हतं तर बघा, म्हणजे कंटिन्यू होईल लेक्चर आणि तुम्हाला पण प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. आज मेन टॉपिक बघणार आपण क्लासिफिकेशन ऑफ पावडर. यावरती तुम्हाला 100% क्वेश्चन विचारले जातात. जसं विचारलं जाऊ शकतं की नेमकं व्हॉट इज द पावडर अँड क्लासिफिकेशन ऑफ द क्लासिफाईड पावडर वगैरे असं विचारलं जाऊ शकतं. चला आता आपण स्टार्ट करूया. आता बघा, क्लासिफिकेशनमध्ये प्रत्येक गोष्टीचे काही ना काही टाईप असतील, कुठल्या तरी कॅटेगरीज असतील, बरोबर की नाही. तर त्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ पावडरची किती कॅटेगरी असतात? 3 कॅटेगरी असतात. एक तर तुम्ही सांगू शकता त्याची पार्टिकल साईज. म्हणजे आता बघा, काही काही पावडर जे असतात एकदम फाईन असतात. फाईन म्हणजे कसे, एकदम आपण जे नेहमी टॅल्कम पावडर वगैरे यूज करतो, किंवा तुम्ही जसं काहीतरी घेतात चूर्ण, किंवा जसं कुठलं तरी म्हणजे प्रोटीन पावडर वगैरे वॉटेवर जे काही घेतात तुम्ही, त्यांची प्रॅक्टिकल साईज प्रत्येकाची वेगळी असते, बरोबर. आता सेकंड तुम्ही सांगू शकता काही यूजेस. त्याचा यूज आपण इंटरनल पण करू शकतो, एक्सटर्नल पण यूजेस करतो. आपण ते पुढे डिस्कस करणार आहे डिटेलमध्ये. जसं आता तुम्हाला ह्या 3 कॅटेगरी बघायच्या आहे आणि ह्याच आपल्याला कम्प्लीट आहेत. ठीक आहे. आणि नेक्स्ट समजा तुम्ही फिजिकल फॉर्म आहे डिस्पेन्सिंग, म्हणजे तुम्ही सांगू शकता की तो कुठल्या फॉर्ममध्ये, म्हणजे जसं की तो कशा प्रकारे आपण घेतोय. ठीक आहे. हे सगळं याच्यामध्ये येणार आहे फिजिकल फॉर्ममध्ये. ठीक आहे. चला आता स्टार्ट करूया. आता बघा, क्लासिफाईड ऑफ द पार्टिकल साईज. आता पार्टिकल साईज आपण आत्ताच मगाशी सांगितलं तुम्हाला की पार्टिकल साईजमध्ये तुम्ही सांगू शकता की म्हणजे त्याची साईज वगैरे हे पण किती प्रकारचे असतात. 5 याच्या कॅटेगरी पडतात. एक तर तुमचा कोरस पावडर, सगळ्यांना माहिती कोरस पावडर थोडंसं जाडसर असणार आहे. ओके, व्हेरी कोरस पावडर. तुम्ही हे पण सांगू शकता फाईन पावडर, व्हेरी फाईन पावडर आणि मॉडरेटली कोरस पावडर. या प्रकारचे क्लासिफाय असणार त्याच्याने. ओके, या प्रकारचे 5 कॅटेगरी आहेत. आता कशा प्रकारचे साईज आणि त्याचे कसे सीव नंबर आहेत ते पण बघून घेऊयात. आता बघा, तुम्ही फर्स्ट सांगू शकता की व्हेरी कोरस पावडर. सीव नंबर काय सांगितलं तुम्ही? ऑल पार्टिकल पास थ्रू सीव नंबर 8. ओके, कन्फ्युजन व्हायचं कारण नाही. मी तुम्हाला जस्ट हे फक्त तुम्हाला लक्षात राहण्यासाठी मी जस्ट एक्झाम्पल घेऊन तुम्हाला समजवलं आहे. तुम्हाला फक्त हा चार्ट आहे. ओके. आता बघा, कोरस पावडर तुमचं जस्ट ह्या प्रकारचं म्हणजे थोडेसे जाडसर असणार आहे. थोडेसे जाडसर म्हणजे सीव नंबर काय असणार आहे? 20. आपण नंबरनुसार जाऊयात. मी जस्ट माझे पुढे केलं आहे. ठीक आहे. आता व्हेरी कोरस पावडर जे असतात एकदम थोडेसे जाडसर पार्टिकल असतात. म्हणजे तुझे जे ग्रॅन्युअल वगैरे म्हणतात ना, त्यात तुम्ही हे जस्ट चाळणी लाईक म्हणतो आपण, आपली जी गाळणी असते ना त्या प्रकारचं हे सीव नंबर असतं. म्हणजे ती तशी प्लेट असते. ओके, म्हणजे तो 8 नंबरचा. आता हे पार्टिकल याच्यामधून पास होतील, बरोबर की नाही. आता बघा, यांची साईज आणि याची साईज, या साईजवर लक्ष द्या. हेच काय तुमचे सीव नंबर आहे. ठीक आहे. तुम्ही नेक्स्ट सांगू शकता की व्हेरी कोरस, नंतर कोरस म्हणजे थोडंसं त्याची सीवची साईज कशी असणार? थोडी कमी असणार. ही याच्यानं पास होतील का? नाही होणार, बरोबर की नाही. नंतर तुम्ही सांगू शकता मॉडरेटली कोरस, थोडंसं त्याची साईज कशी असणार? थोडी कमी असणार आहे. तर सीव नंबर त्याचा 40 यूज करणार आपण. ओके, ह्या प्रकारे. फाईन असेल तर सीव नंबर 60 आणि व्हेरी फाईन म्हणजे तुमचे पावडर लाईक असतात, टाल्कम पावडर काय ते, तर सीव नंबर 80. या प्रकारचं जे. ओके, हेच तुमचे काय होते? जस्ट पार्टिकल साईज आणि त्याचे सीव नंबर होते. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट आहे, तुम्ही तर आता पार्टिकल साईज बघितले, बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही बोलले की यूज असते, त्याचे क्लासिफिकेशन बेस ऑन द यूज असतं. तुम्ही हा कशा प्रकारे यूज करू शकता? याचे टू टाईप आहेत. म्हणजे तुम्ही एक सांगू शकता की ते पावडर तुम्ही इंटरनली यूज करतायत किंवा एक्सटर्नली यूज करता वॉट, आणि तुम्हाला इथं रट्टा मारायचा नाही आहे. जस्ट तुम्ही फक्त एवढं इझी आहे की तुम्ही डायरेक्ट असं लक्षात ठेवू शकता की तुम्ही इंटरनली कसं यूज करता, एक्सटर्नल कसं यूज करणार आहे. हो, आता बघा, पावडर फॉर इंटरनल युजेस. आता बघा, काही ड्रग्स असतात. द फॉर्म ऑफ द पावडर इंटेंड टू द सॉलिड इन डायरेक्टली विथ वॉटर. मी मागच्या टॉपिकमध्ये पण, मागच्या लेक्चरला पण तुम्हाला सांगितलं होतं की आपण काही पावडर जे असतो ते काय करता, वॉटरमध्ये घेतात किंवा तुम्ही मिल्क वगैरे आता तुम्ही कशामध्ये घेता, मिक्स करून घेतात, जेवणात घेतात, बरोबर की नाही. ह्या प्रकारे म्हणजे तुम्ही ते सांगू शकता की इट कन्सिडर ड्रग इंटरनल यूज. म्हणजे इंटरनल आपण जे ओरली घेतो, जे तोंडाने घेतो ते आपण काय म्हणतो? इंटरनल यूज, बरोबर की नाही. इट कन्सिस्ट ऑफ द ड्रग इन द फॉर्म ऑफ पावडर इंटेंड इन द डायरेक्टली विथ वॉटर किंवा अनदर सुटेबल लिक्विड. जे पण सुटेबल लिक्विड असेल त्याच्यामध्ये आपण घेतो. ठीक आहे.
पावडर फॉर इंटरनल यूज कॅन बी टेकन इन ओरली. मी आताच बोलले की आपण ते हे पावडर कशा करतो, तोंडावाटून म्हणजे इंटरनल यूज करतो त्याचा, बरोबर. अँड स्ट्रेट थ्रू द नोज अँड स्नब. काही काही असे असतात की ते आपण नोजनुसार ते सुंगण्याचं वगैरे असं बोलतो ना आपण ते तशा प्रकारचे पण घेतो. कॅन बी टेकन इन टू द बॉडी कॅव्हिटी ॲज इन्फ्युजन, बरोबर. ह्या प्रकारे इंटरनल यूज म्हणजे आपण डायरेक्ट जे वॉटर किंवा म्हणजे मिल्क वगैरे आपण त्याच्यामध्ये घेतो ते पावडर, ते इंटरनली घेतो, तोंडा वाटून घेतो. तेच तुमचे काय असतात, इंटरनल यूज असतात. ठीक आहे. याचे काही टाईप्स आहेत, तर ते पण म्हणजे एक सिंपल पावडर येतो तुमचा आणि सेकंड म्हणजे तुमचा कंपाऊंड पावडर येतो. ठीक आहे. आता नेमकं सिंपल पावडर म्हणजेच काय, तुम्ही नेहमी म्हणा लक्षात ठेवू शकता की सिंपल आणि कंपाऊंड पावडरमध्ये काय डिफरन्स. सिंपल म्हणजे एकदम एकच. ठीक आहे. आता सिंपल पावडर म्हणजेच काय, दिस आर द पावडर दॅट कंटेन ओनली वन ॲक्टिव्ह इन्ग्रॅडियंट. काय असणार आहे, ओनली वन ॲक्टिव्ह इन्ग्रॅडियंट म्हणजे याच्यामध्ये फक्त एकच इन्ग्रॅडियंट प्रेझेंट जो मेन असणार आहे ना, तो आपण याच्यामध्ये यूज करणार आहे. या पावडरमध्ये जो मेन असणार आहे तोच यूज होणार आहे. आता काही पावडरमध्ये कसं असतं, एक दोन याचं काय असतं मिक्सिंग असतं ना, तर हे सिंपल पावडर दिस आर द पावडर दॅट कंटेन ओनली वन ॲक्टिव्ह टू इन्ग्रॅडियंट म्हणू शकता तुम्ही, म्हणजे API आयदर इन क्रिस्टलाइन और ॲमॉर्फस फॉर्म. म्हणजे कोणतं तरी तुम्ही क्रिस्टलाइन असेल किंवा ॲमॉर्फस असेल, पण सिंपल पावडर सिंपल फक्त एकच तुम्ही यूज करणार आहे. अंडरस्टँड. क्रिस्टलाइन मटेरियल आर जनरली रिड्यूस टू द फाईन पार्टिकल साईज बिफोर डिस्पेन्सिंग. त्याची एकदम फाईन पार्टिकल साईज असते. ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही सांगू शकता कंपाऊंड पावडर. आता याच्याच अपोजिट काय असणार, सिंपलच्या अपोजिट काय असणार तुमचा कंपाऊंड पावडर असणार. याच्या सिंपल तुम्ही वन इन्ग्रॅडियंट यूज केला आहे, पण कंपाऊंड पावडरमध्ये काय करणार, एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त असणार, 2 किंवा त्याच्यापेक्षा मोर दॅन असणार आहे. ओके. तेच तुमचं कंपाऊंड पावडर. डेफिनेशनवर जाऊ नका, तुम्हाला जेवढं बेसिक तुमचं जसं कन्सेप्ट क्लिअर होती ना त्या प्रकारे लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे तुम्ही राईट डाऊन करू शकता इझिली. आता बघा कंपाऊंड जे पावडर आहे तुम्ही सांगू शकता दिस आर द पावडर दॅट कंटेन 2 or more than 2 इन्ग्रॅडियंट. ठीक आहे. 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त होऊ शकतात. API ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रॅडियंट. ठीक आहे. द डिफरंट इन्ग्रॅडियंट मिक्स टुगेदर आयदर इन बल्क फॉर्म और रॅप सेपरेटली इन टू द इंडिव्हिज्युअल डोस. काय सांगितलं तुम्हाला, हे तुम्हाला बल्क फॉर्ममध्ये असतं किंवा रॅप इन द सेपरेटली इंडिव्हिज्युअल डोसमध्ये. ठीक आहे. म्हणजेच काय तुम्ही एक सांगू शकता की आता बघा बल्क फॉर्ममध्ये म्हणजे कशा, जसं आपले जे पण का तुम्ही पावडर वगैरे प्रोटीन पावडर वगैरे जे काही यूज करता ते कसं बल्क फॉर्ममध्ये असतात, बरोबर की नाही, त्या प्रकारे. ओके. आणि आता नेक्स्ट टॉपिक आपला पावडर फॉर एक्सटर्नल यूजेस. आता याचा एक्सटर्नल यूजेस म्हणजेच काय, तुम्ही जे इंटरनल म्हणजे काय, जे बॉडी थ्रू घेतात तुम्ही ते, आणि एक्सटर्नल म्हणजे जे बॉडीच्या वरती अप्लाय करतात ते. ठीक आहे. तर नेक्स्ट टॉपिक आहे आपला पावडर फॉर एक्सटर्नल यूज कशा प्रकारे यूज करतात. ठीक आहे. पावडर इन एक्सटर्नल यूज फार्मास्युटिकल प्रिपरेशन कंसिस्ट ऑफ द सॉलिड ड्राय लूज पार्टिकल ऑफ द व्हॅरिंग डिग्री ऑफ फाइननेस. दे आर जनरली मीन बाय टू अप्लाय टू द आउटर बॉडी एरियाज. तुम्ही हा कसा वरची म्हणजे बॉडीवरती तुम्ही तो यूज करणार आहे. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये पण काही बेसिकली त्याचे कुठले इन्क्लूड आहेत ते बघून घेऊया. एक तर तुमचा डस्टिंग पार्टिकल म्हणू शकता, सर्जिकल पावडर म्हणू शकता, आणि एक तुमचा डेंटिफायर पावडर म्हणू शकता. ठीक आहे. तुम्हाला नेहमीवरून लक्षात येऊन गेले असतील की हे पावडर कशा टाईपचे आहेत. ठीक आहे. म्हणून म्हणते रट्टा मारायचा नाही, जेवढं इझिली तुमचं लक्षात राहील म्हणजे तुम्ही डेफिनेशन करू शकता. ठीक आहे. डस्टिंग पावडर म्हणजेच काय की हा कसा आहे एकदम व्हेरी फाईन पावडर असणार आहे. एकदम आपलं जे पावडर असतं सगळ्यात एकदम फाईन ते फ्री फ्लोविंग पावडर मीन्स फॉर ॲप्लिकेशन टू अनब्रोकन स्किन. हे डस्टिंग जे पावडर आहे ते आपण जर फॉर एक्झाम्पल म्हणून काय घेऊ शकतो, जसं आपलं जे टाल्कम पावडर असतं, बरोबर की नाही. आता बघा हे डस्टिंग पावडर आहे. ओके. तुम्ही सिंपल प्रकारे काय सांगू शकता की डस्टिंग पावडर आर व्हेरी फाईन. कसं असतं एकदम फाईन असतं, बरोबर. आणि फ्री फ्लोईंग पावडर ते कसं एकदम फ्री फ्लोईंग. तुम्ही जर सपोज इथं टाकला, बरोबर की नाही, ते पावडर, आणि ते काय होतं सगळीकडे स्प्रेड होतं की नाही, काही ठिकाणी चिपकून बसतं नाही, ते सगळीकडे स्प्रेड होतं. तुम्ही जिथं पण यूज करणार तिथं सगळ्या जागेवर तो काय होणार स्प्रेड होणार आहे, कळतंय. आणि हा आपण कधी यूज करतो की जेव्हा आपली बॉडीला कुठल्या प्रकारचं म्हणजे डॅमेज नसणारे अनब्रोकन स्किन असणारे तेव्हा आपण हे यूज करतो, हो की नाही. रेग्युलर आपण जे यूज करतो ते का तुम्ही असं तुमच्या जिथे लागलं वगैरे ते टाकतात का, नाही ना, बरोबर की नाही. हा सिंपल कॉन्सेप्ट आहे डस्टिंग पावडरचा.
ॲप्लिकेशन टू द अनब्रोकन स्किन, म्हणजे तुम्ही सांगू शकता की अनब्रोकन स्किन, जिथं काय लागलं नसतं तिथं आपण ते यूज करतो. ठीक आहे, डॅमेज वगैरे नसणार तिथं. दिस पावडर वर्क्स इन द प्रोटेक्टिव्ह, म्हणजे जस्ट एक प्रकारचं काम काय करतं, प्रोटेक्ट करण्याचं काम करतं. हॅव्हिंग अ अँटीसेप्टिक अँटीफंगल प्रॉपर्टीज, याच्या प्रॉपर्टीज आहेत अँटीसेप्टिक आणि अँटीफंगल. ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही सांगू शकता की त्याचे काही गुड डस्टिंग पावडर काय कुठल्या गुड डस्टिंग पावडरच्या इन्क्लुडेड आहे प्रॉपर्टीज ते बघणार आपण. तर तुम्ही सिंपल प्रकारे सांगू शकता इज ऑफ फ्लो, म्हणजे तो इझी स्प्रेड होतो. बरोबर. नॉन इरिटेबल, याच्याने आपल्याला इरिटेशन वगैरे होतं का, नाही होत. गुड स्टॅबिलिटी, याची स्टॅबिलिटी कशी असते, गुड असते. आणि गुड ॲब्सॉर्प्शन आहे, ॲब्सॉर्प्शन यात काय आहे त्या तुमच्या प्रॉपर्टीज आहेत. बरोबर, म्हणजे जस्ट तो इझिली ॲब्सॉर्ब होऊन जातो बॉडीवरती आणि व्यवस्थित राहतो, आणि तो एका ठिकाणी चिपकून नाही बसत, तो सगळीकडे स्प्रेड होतो. ठीक आहे ना, म्हणजे इझी ऑफ फ्लो. हे तुमचं काय डस्टिंग पावडरचे काही कॅटेगरीज होत्या त्या आपण बघितल्या. तर नेक्स्ट आहे तुमचा सर्जिकल पावडर. आता सर्जिकल तुम्हाला लक्षात येऊन जाईल की सर्जिकल पावडर म्हणजेच काय, जे आपण फक्त जिथं, म्हणजे तुम्ही एक सिंपल प्रकारे सांगू शकता की जिथं आपली ब्रेक वगैरे झाली आहे स्किन किंवा डॅमेज झाली असेल तिथं तुम्ही हा यूज करणार आहे. बरोबर आहे ना. म्हणजे सर्जिकल पावडरमध्ये तुम्ही सांगू शकता की अ टाईप ऑफ द डस्टिंग पावडर, हा एक प्रकारचा डस्टिंग पावडर आहे. बरोबर, डस्टिंग पावडर सारखाच आहे, पण इट कन्सिस्ट ऑफ द स्टेरॉइड प्रोडक्ट. म्हणजेच काय की याच्यामध्ये जस्ट काही प्रकारच्या काय असणार आहे जे आपले जिथं आपल्याला लागले असं, म्हणजे जस्ट लार्ज वाउंड्स वगैरे झाले किंवा डॅमेज स्किन असणार आहे तिथं आपण हा यूज करतो. कळतंय. येस, तुम्हाला फक्त की नाही अंडरस्टँड करायचं आहे आणि तुम्ही सगळं राईट डाऊन करू शकता. ठीक आहे. A type of dusting powder consists of the sterile product intended to be the use in the open large wound or damaged skin साठी तुम्ही यूज करा. डेंटिफायर म्हणजे काय, डेंटीवरनं तुम्ही लक्षात येऊन गेला असेल तुम्हाला, डेंटल वगैरे आपण म्हणतो दातांसाठी वगैरे, त्याच्यावरनं तुम्ही डेंटिफायर लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. आता हे डेंटिफायर म्हणजेच काय, तुम्ही सांगू शकता की टूथ क्लिनिंग पावडर. आता बघा आपल्या ज्या पावडर होत असतात काय असतात बघा, कोलगेट पावडरमध्ये भेटतो, डाबर रेड पेस्ट असतो बघा, तो पण पावडर फॉर्ममध्ये भेटतो. बरोबर की लाल दंतमंजन, तो पण पावडर फॉर्ममध्ये भेटतं. आता आधी जे यूज करायचे बघा ते काळे दंतमंजन वगैरे राहायचे, ते सगळे पावडर फॉर्ममध्ये होते की नाही. म्हणजे त्याचा एक प्रकारचा यूजेस काय होतो की जस्ट डेंटिफायर आर टूथ क्लिनिंग पावडर यूज इन द टूथ ब्रश फॉर द पर्पज ऑफ क्लिनिंग ऑफ टीथ. कशासाठी यूज करतो, क्लिनिंग ऑफ टीथ. कळतंय. म्हणजे जसं हे पावडरचे प्रकार झालेत, एक तर तुमचा होता डस्टिंग पावडर, सर्जिकल पावडर आणि डेंटिफायर. ओके. आणि आपला आता याच्यामधला कुठला घेतला तर आपण क्लासिफिकेशन ऑन फिजिकल फॉर्म किंवा डिस्पेन्सिंग तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. यात आपण त्याची काय काय बघितलं, यूजेस बघितलं आणि जस्ट त्याची पार्टिकल साईड वगैरे कशी असते ते सगळं बघितलं. आता हा लास्ट पॉईंट आहे, तो म्हणजे काय की तुमच्या कुठल्या कॅटेगरीजमध्ये येतात. एक तर तुमचा बल्क आहे आणि दुसरा वन सेकंड म्हणजे तुमचा डिवायडेड पावडर म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे. बल्क पावडर म्हणजे काय, एक प्रकारचा जस्ट तो कशामध्ये असणार आहे, पेसिफिक असा मोठ्या बॉटलमध्ये किंवा कंटेनरमध्ये असं दिलेला असेल ते तुम्ही सांगू शकता. डिवायडेड पावडर म्हणजे जस्ट नावावरनं लक्षात ठेवा तुम्ही, कन्फ्युजन होण्याचं कारण नाही आहे. बल्क म्हणजे एका याच्यात, डिवायडेड म्हणजे डिवाइड केलेलं असणार आहे. अंडरस्टँड. आता बघा नेमकं काय काय होतं बघून घेऊया. आता डिवायडेड पावडर म्हणजेच काय, डिवायडेड पावडर आहे द सिंगल डोज ऑफ पावडर divided powder a single dose of powder drug mixture in divided into powder. Each dose is medicament separately placed and dispensed to the patient. Divided powder offer the advantage of accurate dose. याच्यामध्ये काय भेटणार तुम्हाला, ॲक्युरेट डोस भेटणार. ठीक आहे. आपण पावडरचे टाईप बघितलं, तुम्ही क्लासिफिकेशन सगळं बघितलं आहे, डिसॲडव्हान्टेजेस ॲडव्हान्टेजेस पण बघितले, पण हे पण तुम्हाला माहिती आपण जे बघितलं होतं त्याच्यामध्ये काय काय याच्यामध्ये ॲक्युरेट, त्याच्याला ॲक्युरेट आपल्याला ॲक्युरेसी मिळत नाही. बरोबर आहे की नाही. तर बघा याच्यामध्ये कशा प्रकारे, आता बघा तुम्ही जसं सांगू शकता याच्यामध्ये जसं कुठले पण पावडर दिलेलं. आता आपण जे म्हणजे दवाखान्यात जे आणतो ते सांगतो मी, किंवा मेडिकल वगैरे व्हॉटरचे किचित असणार आहे, जे पावडर डोसमध्ये असणार आहे त्याचं काय असणार आहे, इक्वली पार्ट असणार आहे. आता सपोज जर तुमचा जर दिलेला असेल 100 ग्रॅमचा असेल, सपोज 100 ग्रॅमचं दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. हा तुम्हाला कसा सेपरेट करून दिलेला असेल बरं सांगा. 100 ग्रॅमचं हे पावडर आहे, किती 100 ग्रॅमचं घेतलं आहे. ठीक आहे. मग हा कसा डिवाइड केला, 4 याच्यामध्ये डिवाइड करून द्यायचे. ठीक आहे. म्हणजे 25 100 झाले की नाही या प्रकारे. आणि तो कसा असणार आहे, ॲक्युरेट मेजर केला असेल. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता इनोचं एक्झाम्पल घ्या. बरोबर की नाही. आता इनोचं एक सॅचेट असतं. बरोबर, एक सॅचेटमध्ये जेवढं दिलं असणार तेवढंच सेकंड सॅचेटमध्ये दिलं असणार आहे. बरोबर की नाही, तेवढंच थर्डमध्ये देणार आहे.
किंवा लहान मुलांचे जे आपण कुठलं पावडर म्हणतात ते जसं ओरली कुठलं पावडर म्हणतो आपण ते, आणि ज्याला लक्षात आलं असेल त्याने मला लगेच कमेंट करायची आहे की कुठलं पावडर असतं. ठीक आहे, ORSचं पावडर मी बोलते. ठीक आहे, ज्याला माहिती असेल त्याने आन्सर फटक्यात लिहायचं होतं. ओके, बघा ह्या प्रकारचे असतात सॅचेट ORSचे पावडर वगैरे. आता याच्यामध्ये जेवढी क्वांटिटी दिली, आता याच्यामध्ये दिली 20.5 ग्रॅम वगैरे दिली, वॉट एव्हर जेवढी काय दिली तेवढी दुसऱ्यामध्ये असणार आहे, सिमिलर असणार आहे की नाही. म्हणजे हे ह्या प्रकारचे सॅचेट तुम्हाला दिलेले असतील. कळतंय? म्हणजे हे या प्रकारचे तुम्ही काय सांगू शकता, हे डिवाइड केलेले पावडर आहे. कळतंय? म्हणजेच काय, डिवाइड पावडर आज सिंगल डोस पावडर ड्रग मिक्सचर इन डिवाइडेड पावडर इच डोस इन, आणि तो पेशंटला कसा सेपरेटली दिला जातो. बरोबर की नाही. जो पेशंट घ्यायला जातो त्याला म्हणजे तो डोस कसा आहे त्या प्रकारे दिला जातो, सॅचेटमध्ये दिला जातो. यालाच तुम्ही काय डिवायडेड पावडर असं म्हणता. म्हणजे याचा कसा आहे ॲक्युरेट डोस आहे. जर याच्यामध्ये 20 ग्रॅम असेल त्याच्यात पण 20 ग्रॅम असेल, याच्यात 20 ग्रॅम असेल तर याच्यात पण 20 ग्रॅम, म्हणजे ह्या प्रकारचा तो सेपरेट केलेला असेल. ओके, आणि बल्क पावडर तुमचा इम्पॉर्टंट म्हणजे बल्क पावडर. सेकंड तुम्ही सांगू शकता डिवाइडचं, आय थिंक कोणाला कन्फ्युजन नसणार आहे. बल्क पावडरमध्ये तुम्ही सांगू शकता बल्क पावडर रेफर टू द मिक्सचर ऑफ मटेरियल पॅक इन टू द प्रॉपरली डिझाईन बल्क कंटेनर. आता मी आधीच मगाशी सांगितलं तुम्हाला की जे बल्क पावडर आहे ते एखाद्या कुठल्या तरी कंटेनरमध्ये असणार आहे, किंवा प्लास्टिक बॉटलमध्ये असं, किंवा वाईट ग्लासमध्ये असणार आहे. काहीतरी स्पेसिफिक अशा काहीतरी बॉटल्स वगैरे दिलेले असणार आहे. आणि तो कसा बल्क अमाऊंटमध्ये, त्याचं काही सेपरेशन वगैरे केलं आहे का, डिवायडेशन वगैरे केलं आहे का, नाही केलं आहे. एकाच बॉटलमध्ये तुम्हाला पॅक करून दिलं आहे, घ्या तुम्ही केवढं घ्यायचं तेवढं. ठीक आहे, म्हणजे ह्या प्रकारे तुम्हाला दिलेलं असतं. ओके, म्हणजे तुम्ही याला पेक्षा बल्क पावडर म्हणू शकता. आर इंटेड फॉर आयदर इंटरनल और एक्सटर्नल ॲडमिशन. तुम्ही दोघी ठिकाणी ते यूज करू शकता. एक तर तुमचा इंटरनल पण यूज होतो आणि बाकी काही जे पावडर असतात त्याचा एक्सटर्नल पण यूज होऊ शकतो. मी मगाशीच बोलली की जे पुरण किंवा बोर्नव्हिटा वगैरे घेतो ते डायरेक्ट बल्क फॉर्ममध्ये दिले असतं तुम्हाला. बरोबर आहे की नाही. जे इंटरनल घेतो आणि एक्सटर्नल जे तुमचे कुठले कॅन्डिड वगैरे कुठले पण मोठे जे काही पावडर असणार तुमच्याला टाकून पावडर वगैरे तुम्ही जे घेता ते कसे, किंवा जे पेस्टसाठी म्हणजे डेंटिफायर वगैरे पावडर जे आहे ते कसं आहे तुम्हाला डायरेक्ट एखाद्या बॉटलमध्ये कंटेनरमध्ये दिलं, म्हणजे तुम्ही त्याचा यूज करतात. कसा करतात, बरोबर आहे की नाही. तो बल्कमध्ये दिला असतो तुम्ही सेपरेटली यूज करता. आज 1 स्पून घेतला उद्या पण 1 स्पून घेतली, हे ॲक्युरेसी तर नसणार आहे. पण हे डिवायडेड पावडरमध्ये ॲक्युरेसी तुम्हाला भेटणार आहे. ओके, कोणाला काय कन्फ्युजन तुम्ही मला कमेंट करू शकता. आणि हो फ्रेंड, चॅनलला सबस्क्राईब करा. कॅल्क्युलेशन तुम्हाला विचारू शकता. आणि व्हिडिओ जर हेल्प वाटला तर लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.